मित्रमैत्रिणींनो, तसं बघायला गेलं तर जगातील सर्व देशांनी आज प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केलेली आहे. पण कोणत्याही देशानं अजूनही पूर्णपणे लिंगभावात्मक समानता प्राप्त केलेली नाही. या पार्श्वभूमीवर एका बाजूला चळवळीच्या स्मृती जागृत ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला या निमित्तानं पुरुष सत्ताक व्यवस्था कशा प्रकारे नवनव्या स्वरूपात आपलं डोकं वर काढते हे पाहणं देखील गरजेचं आहे. या संदर्भात आपण आज पिंक टॅक्स या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया. कोणत्याही प्रकारची खरेदी हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ती करताना आपण स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी खास अशा वस्तूंची खरेदी नियमितपणे करत असतो. त्यात कपडे, आभूषणं, स्टेशनरीचं साहित्य, बॉडी वॉश, साबण, परफ्यूम, रेझर्स, क्रीम्स, डिओड्रंट्स असं वेगवेगळ्या प्रकारचं पर्सनल ग्रूमिंगसाठीचं सामान, अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी विकत घेताना आपण त्यांच्या किमतीमधल्या फरकाचा गांभीर्याने विचार करतो का? जसं की खास स्त्रियांसाठी म्हणून असलेल्या पावडरची किंमत ही पुरुषांच्या पावडरच्या किमतीपेक्षा जास्त असू शकते. स्त्रियांसाठी तयार केलेल्या प्रत्येक खास वस्तूवर स्त्रियांना भरायला लागणाऱ्या ह्या अतिरिक्त किमतीला पिंक टॅक्स किंवा गुलाबी कर असं म्हणतात. प्रत्येक वेळी खास स्त्रियांसाठीच्या वस्तू आणि सेवा या पुरुषांच्या वस्तू किंवा सेवांपेक्षा महाग असतील तर या गोष्टीकडं लिंगभावात्मक दृष्टिकोनातून बघणं आवश्यक ठरतं. आज जवळपास प्रत्येक देशात या विषयावर धोरण ठरत आहे. पिंक टॅक्सचा प्रश्न हा केवळ किमतीतल्या तफावतीपुरता मर्यादित नाही. या प्रश्नाला केवळ अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्यात अर्थ नाही. समाजात खोलवर भिनलेली लिंगभाव असमानता या अनुषंगानं लक्षात घेणं आवश्यक आहे. मोठमोठ्या कंपन्याही स्त्री पुरुषांबाबतच्या पारंपरिक आणि ठोस साच्यातून किंवा धारणांमधून बाहेर पडलेल्या दिसत नाहीत. वरवर पाहता पुरुषांसाठीच्या आणि स्त्रियांसाठीच्या वस्तूंमध्ये गुणधर्मांचा आणि दर्जाचा काहीही फरक नसतो. पण तरी सुद्धा स्त्रियांसाठीच्या वस्तूची किंमत ही कंपॅरेटिव्हली अधिक असते. त्यामुळे बाजारपेठेत स्त्रिया या ग्राहक म्हणून समान राहत नाहीत. स्त्रिया कशा नाजूक असतात, त्यांनी कसं पारंपरिकरित्या सुंदर दिसत राहायला हवं, त्यांनी विशिष्ट पद्धतीनं कसं स्वतःला कॅरी करायला हवं, यासाठी त्यांनी विशिष्ट उत्पादनांचा वापर करून कशी आपल्या शरीराची सतत देखभाल करत राहावी, अशा धारणा आणि अपेक्षा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रतीत होत राहतात. त्यामुळे स्त्रीबाबतच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या समाजानं लादलेल्या आदर्श प्रतिमेला खत पाणी मिळत राहतं आणि बाजारपेठ हे विशिष्ट प्रकारच्या जाहिरातबाजीचा वापर करून यशस्वीपणे करत राहते. या सगळ्याचा स्त्रियांच्या एकूण निर्णय क्षमतेवर निश्चितच परिणाम होतो. याचाच फायदा घेत वेगवेगळ्या कंपन्या नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. याचं भारताच्या संदर्भात उदाहरण द्यायचं झालं तर ब्युटी अँड पर्सनल केअर ही जी इंडस्ट्री आहे, यातून जगभर जो नफा कमावला जातो त्यात भारताचा 4था क्रमांक आहे. याचे आकडे थक्क करणारे आहेत. या इंडस्ट्रीची भारतातली मार्केट साईज आहे तब्बल $28 बिलियन. शिवाय 2032 सालापर्यंत हा आकडा $46 बिलियन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या कंपन्यांच्या जाहिरातींमधून विशेषतः स्त्रियांनी कसं राहावं आणि कसं वागावं, कसं वावरावं याबाबतचेही काही संकेत अधोरेखित होत असतात. आता बघा, महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शॉपिंग ॲप्सवर कपडे, सौंदर्य प्रसाधनं, स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तू यांवर डिस्काउंट दिलं जातं किंवा एखाद्या ब्युटी सलूनमध्ये वेगवेगळ्या सेवांवर ऑफर्स दिल्या जातात. शिवाय या संदर्भातली जाहिरात करताना गुलाबी रंगाचा भडीमार केला जातो आणि यातून बाजारपेठ आणि एकंदरीत समाज हा स्त्रीकडे कशा पद्धतीने बघतो हेच पुन्हा पुन्हा दिसून येतं. स्त्रियांना खरंच या सगळ्याची गरज असते का? तर याचं उत्तर निश्चितच नाही असंच आहे. मग स्त्रियांना नेमकं हवंय तरी काय? अनेक दशकांपूर्वी व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकेनं
तिच्या क्रांतिकारी लेखनामधून आपल्या स्वतःच्या खोलीचा म्हणजेच आत्मनिर्भरतेनं आणि सुरक्षितपणे राहण्यासाठी स्वतंत्र जागेचा मुद्दा मांडला होता. त्याचप्रमाणे आजची स्त्री ही आपल्या स्वतःच्या मनाच्या जागेचा म्हणजेच हेड स्पेसचा मुद्दा मांडू इच्छिते, जी भौतिकदृष्ट्या 4 भिंतीच्या आत सीमित राहत नाही. याचा मथितार्थ असा की स्त्रियांना वैचारिक स्वातंत्र्य, स्वतःची मतं बनवण्याचं आणि ती जपण्याचं स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य, मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य, तसंच मानसिक स्वास्थ्य आणि शांतता जपण्याचं एक व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य आहे. तो त्यांचा हक्क आहे आणि समाजानं या गोष्टीचं भान ठेवणं, याचा आदर राखणं ही या काळाची गरज आहे आणि हेच आजच्या स्त्रीला हवं आहे. तेव्हा स्त्रियांना एका ठराविक गुलाबी साच्यात बसवणं आता तरी थांबवायलाच हवं. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? तुमचे याविषयीचे व्ह्यूज व्हिडिओ खाली कमेंट करून आमच्याशी जरूर शेअर करा. थँक्यू.